नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलेस किचनमध्ये. आज आपण हार्ट शेपच्या चॉकलेट केकचं खूप झटपट आणि सुंदर असं डेकोरेशन बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे केकचं अगोदरच लेअरिंग करून ठेवलं होतं आणि आता मी इथे केकवरती भरपूर अशी क्रीम टाकून घेतली. क्रीम सगळीकडे अगोदर व्यवस्थित पसरवून घेतली आणि त्यानंतर प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने केकचं छान असं फिनिशिंग करून घेतलंय. आणि आता आपल्याला केकवर मध्यभागी एक छोटासा हार्ट तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे टूथपिक घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता टूथपिकच्या मदतीने मी इथे छान असा हार्ट तयार करून घेतलाय. आता यामध्ये आपण छोटे छोटे स्टार तयार करूया. तर त्यासाठी मी इथे बेबी पिंक कलरची क्रीम बनवून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि पायपिंग बॅगला छोटं स्टार नोझल लावून घेतलंय. तुम्ही इथे बघू शकता या स्टार नोझलने मी यामध्ये अशा पद्धतीने छोटे छोटे स्टार तयार करून एक छान असा सुंदर हार्ट तयार केलेला आहे. त्यानंतर याच नोझलने आपण केकला आउटलाईन तयार करूया. आणि आता आपल्याला इथे काही फुलं तयार करायचे आहेत केकवर ठेवण्यासाठी. तर त्यासाठी मी तीच बेबी पिंक कलरची क्रीम दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे आणि पायपिंग बॅगला मीडियम साईजचं रोज नोझल लावून घेतलं आहे. आणि तुम्ही बघितलं टर्न टेबलवरती मी छान असं हे फूल तयार केलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला बाकीची फुलं तयार करायची आहेत आणि केकवरती ठेवायचे आहेत. तर खूप झटपट ही फुलं तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर बघा केकवरती 4 आणि साईडला मी 2 फुलं अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहेत आणि खूप सुंदर दिसतोय केक. आता मी इथे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे तीच बेबी पिंक कलरची आणि पायपिंग बॅगला छोटासा कट दिलाय. आता या क्रीमने आपल्याला पूर्ण केकवरती अशा पद्धतीने लहान मोठे डॉट तयार करायचे. तर खूप झटपट होणारं हे डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर दिसतोय केक. तर आता आपल्याला पानं तयार करायचे आहेत फुलांच्या बाजूला. तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम बनवून भरून घेतली आहे आणि पायपिंग बॅगला कोणतंही नोझल लावलेलं नाही आहे तर फक्त व्ही कट देऊन घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला 2-2 पानं इथे फुलांच्या बाजूला तयार करायचे आहेत. आता पानं तयार केल्यावर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर आणि मस्त असं या केकचं डेकोरेशन झालेलं आहे आणि ते सुद्धा खूप झटपट. तर आजचं हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच केकच्या नवनवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसाठी किंवा सोप्या झटपट टेस्टी रेसिपी बघण्यासाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसोबत किंवा एखाद्या झटपट टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.